4-5 दिसा पयलीं आमी ऑल MLA मिटींग घेतलेली. सगळ्या पार्टीच्या आमदारांक हांवें VCच्या माध्यमांतल्यान इन्वायट केल्ले. सगळे जाण VCच्या वयल्यान त्या मिटिंगेक प्रेजंट आशिल्ले. तेन्नाय बी अपोजिशनचे MLA आशिल्ले आनी आमचे MLA आशिल्ले. बट काही जाण अपोजिशनचे MLA त्या मिटिंगेक येवंक नासले आनी मागीर सांगता की सगळ्या MLAंची मिटींग आपोवपाक जाय म्हणून. म्हाका दिसता दोनदा ऑल MLAंची मिटींग घेतली. तितूर बाब विजय सरदेसाय हो एकदांय मिटिंगेक ना, तेजो आमदार एकदांय मिटिंगेक ना आनी भायर वचून परत आमदारांची मिटींग घेवंक ना CMान. ह्या लोकांक खोटें सांगपाचें काम तोच करीत आसा. आज एक्सक्लुझिवली BJP आमदारांची मिटींग घेतलेली कारण कितें स्ट्रॅटजी म्हणून कितें करप आनी फुडलो विशय कशा पद्दतीन डिस्कस करप. एक पार्टी म्हणून आयज हांवेनूय तांकां एडवायज केलें की सगळ्या आमदारांनी आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीनी आपलो वॉर रूम स्टार्ट करप. वॉर रुमाच्या माध्यमांतल्यान कंटिन्युअसली 24/7 कॉल सेंटर स्टार्ट करप, जेणे करून जे पॉझिटिव्ह आसा त्यांच्या कडेन त्यांचो ऑक्सिमिटरचें रिडींग कितें आसा, टेम्परेचर कितें आसा, जर ताका एडमीट जावचो पडटा आसत, हॉस्पिटलायज जावचो पडटा आसत, म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सीन आसलेल्या सगळ्या पेशंटाचे दिसाक एकदा तरी कॉल हो प्रत्येका कडल्यान वयचो, होच उद्देश आशिल्लो. आनी ज्या निमित्तान आमी तांकां लागले जाल्यार तांकां एम्बुलन्स प्रोवायड करची, तांकां लागले जाल्यार तांकां जे पॉझिटिव्ह आसा होम आयसोलेशनान राव म्हणून तांकां कन्सिस्टंट होम आयसोलेशनान दवरपाचो प्रयत्न करचो, घरा भायर भोंवू नाकात हेंय सांगचें. तांकां जी लागता मदत, तांकां आयदर किट आसतलो, तांकां मेडिसिन्स कितें आसतलें किंवा तांकां ग्रॉसरी आयटम्स आसतले हेंय तांच्या घरा पर्यंत पावोवचो, हो एक प्रयत्न आसतलो. कारण आमकां सगळ्या जाणांक कितले एडमीट आसा, कितले जाण पॉझिटिव्ह जाला हे जाल्यार रुटीनली सद्या आमी पंचायतींनी तांची लिस्टाय प्रोवायड करून लायल्या आनी पंचाकूय जबाबदारी दिल्या. तेंच्यांनी तांकां होम आयसोलेशनान दवरचें आनी हॉस्पिटलायज करचें पडटा आसत जाल्यार एम्बुलन्स प्रोवायड करची. अशा पद्दतीचे कॉल सेंटर तांच्या कडल्यान सुरू करा म्हटलां. ज्या निमित्तान आनी इवन दो कॉर्डिनेशन फुडले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा आमी स्टेप अप हॉस्पिटलची तालुक्यांनी सुरवात करता. डेप्युटी कलेक्टर आसतलो किंवा आमचो हेल्थ ऑफिसर आसतलो किंवा थंयसर आमी इन्सिडंट कमांडर जे आमचे GCS ऑफिसर 12 तालुक्यांनी अपॉयंट केल्या. काही टिचरांक आमी तांच्या कॉर्डिनेशनान बरोबर घातल्या कारण हे सगळे हॉस्पिटलाचो स्टाफाच्या बरोबर एडिशनल स्टाफ घातल्या कारण थोडेंशें काम हें फास्ट ट्रॅक जातलें. ओके, ज्या निमित्तान म्हाका दिसता प्रत्येक तालुक्यात थंय त्या लेवलाचेर कंट्रोल उरचो त्या खातीर हो प्रयत्न आसा. सो लॉकडावनाचो विशय येयल्लो, आमदारान लॉकडावनाचो डिमांड केल्लो तुमच्या मिटिंगेचो, सरकार आहा फॉर लॉकडावन कारण तुमी बऱ्याच जाणांचें म्हणणें आसा की आमी थोड्याशा हेच्या खातीर एक लॉकडावनाचो विचार करचो. एक्चुली आमी आतां जो प्रकार केला हो फाटले फावटी लॉकडावन केल्लो तेच्या पेक्षा चड आसा एक्चुली. पण एनी हांव सगळ्यांचें कन्सिडर करून म्हणजे विचार करता आमी थोडोसो टायम कितें आसा तेजे विचार करून टायम घेवन अजुनी सरकार विचार करपाचें हेतूर हा डिस्कशन सुरू आसा एकंदर त्या निमित्तान. बट तरी सुद्दां म्हणजे ग्रॉसरी आयटम हे चालू आसपाक जाय. लोकांच्यो बेजीक गजाली ह्यो लोकांक मेळपाक जाय. पण एक गजाल आसा, लोकांनी आपल्या पद्दतीन म्हणजे घरांत रावपाचो सुरू करपाक जाय अशें म्हाका दिसता. निश्चितच सरकार लॉकडावन हेजेर पॉझिटिव्हली कितें तरी विचार करून फुडल्या 1-2-3 दिसांनी निर्णय घेवपाचो विचार आहा लॉकडावन करपाक. सगळ्यां कडेन एकदा सारसार विचार करून म्हणजे सगळ्या स्टेक होल्डरां कडेन म्हणटा तसो सरकारांतल्या बाकीच्या एकदा कॅबिनेट तांच्या कडेन विचार करून निर्णय घेवपाचो विचार आसा आनी पॉझिटिव्हली विचार करता. उपाय योजना करता त्यो म्हणजे पॉझिटिव्ह जाल्या तांकां कित्याक लॉकडावनाची गरज आहा चेन ब्रेक करपा खातीर. ते फॅसिलिटी वाडयल्यो म्हणून ते ब्रेक जावंक शकना. सातत्यान आमी तेजो विचार चल्ला की चेन ब्रेक जावपाक जाय म्हणूनय बी काही गजाली ज्यो आसा त्यो सरकार करीत आसा. पण त्याच बरोबर इतर गजाली म्हणजे आमी ज्यो फॅसिलिटीज अवेलेबल जाय त्यो सगळ्यो फॅसिलिटीज आज हॉस्पिटलांनी म्हण बाकीचे सगळे कडेन इवन जो स्टेप अप हॉस्पिटल करपाचो जो हांवें निर्णय घेतला तो प्रत्येक तालुक्यान सांगला की प्रत्येक आमदाराक म्हणजे तो ऑपोजिशनचो आसूं किंवा तो मागीर सरकारांतलो आसूं सगळ्यांक विश्वासान घेवनूच थंयसलें स्टेप अप हॉस्पिटल आसतलें किंवा थंयसलें वॅक्सिनेशन सेंटर आसतलें, थंयसलें टेस्टिंग सेंटर आसतलें जेच्या कडेन ज्या मतदारसंघात जी PHC येता. आज इन्सिडंट कमांडरांक हांवें सांगलां जे आमी 12 तालुक्यांनी 12 अपॉयंट केला. ज्या आमदार तुमकां लागता ताका विश्वासान घेयात. थंयसलें वॅक्सिनेशन सेंटर सुरवात खंयसर जर PHC आसा जाल्यार भायर शिफ्ट करा. टेस्टिंग सेंटरा कडेन वेगळो जागो दियात. PHCचेर ओवरलोड आसा जाल्यार ताका एडिशनल स्टाफ दियात. इन्सिडंट कमांडर हे सगळें तांकां विश्वासान घेवन करतलो. जाता जाल्यार आमी प्रायवेटली जे कोवीड केअर सेंटर कोवीड हॉस्पिटल सुरू करपाक सोदता तांकांय आमी परमिशन दीत आसा जेणे करून थोडोसो वर्कलोड हो कमी जातलो. वर्कलोड कमी जातलो म्हणल्या पेक्षा आमकां जे कॉम्प्लिकेशन जावन केसीस येतात गोवा मेडिकल कॉलेजीन त्यो कमी जावच्यो. कारण आयजूय बी हांव परत सांगता की
24 वरांनी येयल्या उपरांत डेथ जावपी सदांच 8 ते 10 केसीस म्हणजे सद्दां जे असतात हे फक्त 24 वरांच्या भितर येवन एक्सपायर्ड जातात आनी भितरले यंग भुरगे असतात बेगीन एडमीट जायना ते 8-8 दीस 10-10 दीस कांयच मेडिसीन घेनासतना घरा कडेन रावतात आनी मागीर डायरेक्टली लास्ट अटेम्प्टाक हॉस्पिटलांत पावता म्हणून पहिल्या दिसाच्यान ट्रिटमेंट सुरू करची आनी बिलो 94 जर ऑक्सिजन लेवल आपले वचत असत जाल्यार जाता तितके बेगीन हॉस्पिटलाक कॉन्टॅक्ट करून इन्व्हेस्टिगेट करून तांच्यांनी एडमीट जावचें. ऑक्सिजनाचा अजून इश्यू दिसता जीएमसीन खूप कडे सिलिंडरचं डिमांड करतना सोशल मीडियाचेर आज आमी 72 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गोवा मेडिकल कॉलेजीत चालू केले म्हणजे 72 पेशंटा खातीर जो कंटिन्युअस जम्बो सिलिंडर लागतालो तो आतां लागचो ना. ओके, थँक्स टू द गव्हर्मेंट ऑफ इंडिया तांच्यांनी आमकां 5 मेट्रीक टन हाची एडिशनल अलॉटमेंट दिली म्हणजे आमकां आतां डेली 26 मेट्रीक टन ही अलॉटमेंट आमची जाल्या. आमचो प्रयत्न आहा ती एकाच जाग्या वयल्यान मेळची म्हणजे ती 2 कडल्यान सद्या मेळटाली बट त्या निमित्तान आमी फाल्यां अजून एक धाकटोसो प्लांट आमकां अंडर CSRय मेळ्ळा डोपिएची अजून 2 प्लांट गोंयांत जे एक्झिस्टींग आसले ते परत रिवायज करून सुरू करपाचो हांवें प्रयत्न केला. म्हाज्या अंदाजान 2 दिसाच्या भितर हे प्लांट जे आसा जे एअर ऑक्सिजन ओडून घेवन जे आमकां गॅस ऑक्सिजन जो दिता ते दोनूय प्लांट परत एकदां एक्टिवेट जातले तेजी खात्री आसा आनी ते जर जाले जाल्यार निश्चितच आमकां लागतानी फुडल्या एक दिसा भितर आमचे जे आमकां जो ऑक्सिजन मेळटा ताजेर आमी वेवस्थीत रित्या आमी कंट्रोल करपाक शकतले. खंयच्याय वार्डांत हेवटेन तेवटेन थोडीशी कमी आसत बट आमी एक्सेस सिलिंडर हे हाडून GMCन दवरलेले आसा. थंयसर आसलेलो आमचो स्टाफ किंवा थंयसर GMCचे आसलेले बाकीचे जे पिवन एमचे जे कोण थंय स्टाफूय आसा तेंच्यांनी वेळार व्हरून त्या वार्डात दिवचे हाजी आमी कंटिन्युअसली रिक्वेस्ट करता कारण तांकां जाय ते सिलिंडर्स आमी जे कोण सेंट्रल ऑक्सिजन लायनीचेर आसा तांकां सिलिंडर्सची गरज लागना. थंयसर ट्रॉली ट्रॅक्टर्स हे तर सगळे त्या ट्रॉली सिस्टमीचेर चालू आहा. आमी त्या टँकर सिस्टमीचेर हाडपाचो प्रयत्न थोड्याच दिसा भितर हांव त्या टँकर सिस्टमीचेर हाडटा बट एकंदर जे सिलिंडराचेर हांव तांकां 70 जाणांक नवीन घातले आनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फुडल्या 2-3 दिसां भितर अजून 300 आमी म्हणजे आनीक एक 200 सुमार घालून सगळ्या जाणांक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटराचेर हाडटा. शिफ्टिंग जालें तुमचें? हय, आज थोडेसे पेशंट शिफ्ट जाले फक्त तो थोडोसो इश्यू आशिल्लो म्हणून सगळे पेशंट अजून शिफ्ट करूंक ना कारण एकदां आमचो फ्लो मेंटेन जालो आनी लायटीचो इश्यू आशिल्लो थोडोसो थंयसर. ओके, तो मेंटेन जाल्या उपरांत मॅक्झिमम पेशंट आमी शिफ्ट करतले. पेशंटांक आपलो पर्सनल ऑक्सिजन विकत घेवपाचो तो वेळ येवची ना जीएमसी ना येवची म्हणजे म्हाजो अंदाज येवपाक जायना कारण थंयसर आमच्या कडेन एक्सेस सिलिंडरूय आमी त्या पद्दतीन हाडटा. आयजूय बी परत एकदां हांवें सगळ्या ऑक्सिजन जे मॅन्युफॅक्चरींग करता डिलर्स आसात त्या सगळ्यांक आपोवन इन डिटेलान तांची सगळ्यांची मिटींग घेतल्या. कोणा कडेन कितलो सिलिंडर्स आमी ट्रॉली भरूं शकता, सिलिंडर्स भरपाक शकता, टँक कशी भरतली हेजो मायन्यूटान म्हणजे कंप्लिटली हांवें स्टडी केला, तांचे डिस्कस केला, तांकां इन्स्ट्रक्शन्स दिला, तांकां सगळ्या जाणांक त्या पद्दतीन इन्स्ट्रक्शन दिवन म्हणजे सगळे जाण आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम पुराय लक्ष घालून आसा आनी वी आर मॉनिटरींग. ऑर्डर दिल्या की ऑर्डरीचेर तुमी कंपल्सरी आतां नेगेटीव सर्टिफिकेट मागपाक जाय. ही ऑर्डर तुमी फॉलो करतले काय तुमी चॅलेंज बी करतले? हायकोर्टात एफिडेवीट दी म्हटलां बट म्हाका दिसता प्रत्येका कडेन येयल्ल्या कडेन जर कोवीड नेगेटीव मागपाक लागलें जाल्यार डेली दूद येता, चिकन येता, भाजी येता त्या ड्रायव्हरा कडेन मागची पडटली आमकां आनी तें मागलें जाल्यार म्हाका दिसता ते कोण काय घेवन येवंक शकचे ना. ते हायकोर्टात ताजो म्हाका दिसता आमी एफिडेवीट दितले त्या गोश्टीचो विचार करपाक जाय. आनी ट्युरिस्ट कोण येता जाल्यार गजाल वेगळी बट बाय ट्रेन येतात तांकां परत जर कोवीड नेगेटीव ना जाल्यार परत कितें करतले ताजोय विचार करपाक जाय. तांकां परत सरकाराक तेंच्यो टेस्ट फुकट करून दिवच्यो पडल्यो, तांकां परत जेवण खाण दिवचें पडलें हाजोय प्रश्न आसा. म्हणून एकंदर सगळो विचार करून पयलींच एडमिनिस्ट्रेशनाचेर येदो व्हडलो ताण आसा परत तांकां दवरप आनी तेंच्यो टेस्ट करून घेवप हाजोय विचार आसा. डेफिनेटली पळोवया निदान आमी एफिडेवीट आमी दितले. शूटिंग आज सगळी बंद करण्याचा निर्णय घेतला. बरेच होते सुरू होते. आमी निर्णय दिला की शूटिंग सगळी फुडले इन्स्ट्रक्शन आसा सर बंद करचे. पण ते युनिट चालू आहे त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार ESGला नाही आहे. लोक आमी एक्चुअली तांकां इन्स्ट्रक्शन दिला जेंच्यांनी परमिशन्स घेतली ती सगळी बंद केल्ली आसा. DDSSYच्या बाबतींत ऑलरेडी निर्णय जालो. फाटल्या 4 दिसां पयलीं सुद्दां जे कोण एडमीट आसा जे आजुनूय एडमीट आसा सगळ्या हॉस्पिटलांचे ऑलमोस्ट 80% ऑफ देअर बिल हे गव्हर्मेंटा कडल्यान पेमेंट केले वता. ज्या हॉस्पिटलांनी DDSSYच्या अंतर्गत रजिस्टर्ड करूंक ना तेंच्यांनी रजिस्ट्रेशन करून घेवचें आनी तांकां तो बेनिफिट्स मेळ्ळो वयतलो. वॅक्सिनेशन आयच्यान आमी ऑटो रिन्युवलचो विशय घेतलो. तांकां परत रिन्युवलाक येवपाची गरज ना. फ्री ऑफ कॉस्ट हे कार्डां जी आसा ही रिन्यू जातली. ओनू किंवा पोरू सुद्दां जेंच्यांनी करूंक ना
त्याचो बेनिफिट्स ह्या ऑटो रिन्युवलाच्या माध्यमांतल्यान विदाउट डुईंग एनी पेमेंट हो सरसकट सगळ्या जाणांक दिलो वयतलो आनी ज्यांच्यानी कडेन कार्डां ना तेंच्यांनी 2 दिसां उपरांत प्रायमरी हेल्थ सेंटर GL किंवा गोवा ऑनलायन ह्या पोर्टलाचेर वचून तांच्यांनी आपलें न्यू कार्ड घेवचें जेणे करून तांकांय DDSSYचो फायदो जो आसा तो तांकांय कोविडाच्या ट्रिटमेंटाक जावपाक शकता. वॅक्सिनेशनचं केव्हापासून सुरू होईल 18 ते 25? वॅक्सिनेशन 45 एंड एबाव आसा ताका परत अजुनूय थंयसर ब्लँक आसा. हांव एक गजाल मुद्दामून मेन्शन करता, ज्यो डेथ जाल्या आयता पर्यंत तेंच्या मदीं तेंच्यांनी म्हणजे 2य वॅक्सिनेशन डोस घेतलेले असो एक सुद्दां मनीस ना जेंच्यांनी वॅक्सिनेशन डोस घेतले. शक्यतो तांकां कॉम्प्लिकेशन जायना ते आयता पर्यंत जे डेथ 1500 काडून पळयत जाल्यार एकट्यानूय बी वॅक्सिनेशन घेवंक नासले. हार्डली एकट्यान फक्त एकूच डोस घेतलेलो, अदरवायज कोणीच एकूय घेवंक नासता. म्हणून 45 एंड एबाव आसा त्या सगळ्या लोकांक हांव रिक्वेस्ट करता बेगिनात बेगीन वॅक्सिनेशन तेंच्यांनी घेवचें आनी 18 to 45 हें वॅक्सिनेशन जें आसा हें आमी जाता तितके बेगीन आमकां वॅक्सिनेशन मेळ्ळें. सगळी कडल्यान वेगवेगळे सोर्सीस वेगवेगळ्यो कंपनी हांच्या कडेन आमी सोदपाक सोर्सीस सुरू केल्या. मेळना फुडें आमी वॅक्सिनेशन फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांक दितले. फ्रंट लायनर वर्कर म्हणून आमी वॅक्सिनेशन ऑलरेडी फॉर्म डिस्प्ले केला. म्हाका दिसता पत्रकारांनी सुद्दां आमच्या डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन आनी पब्लिसिटी हाज्या कडल्यान सर्टिफाय करून घेवचो आनी आपले डोसीस जे आसा ते फ्री ऑफ कॉस्ट घेवचे. बाकीची गव्हर्मेंट डिपार्टमेंट, सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंट आनी बाकीचे सगळे जे आसा कॉर्पोरेशन हांच्यांनी आपल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटाची सायन घेवन तांकां फ्रंट लायन वॉरियर म्हणून त्या सगळ्या जाणांनी वॅक्सिन जे आसा हे घेवचें. ॲक्रिडेटेड जर्नलिस्ट म्हटलंय, त्याच्यात ग्रामीण पत्रकार नाही आहेत. ग्रामीण पत्रकारांकूय बी त्याचो बेनिफीट आमी दिता. ग्रामीण पत्रकारांनी आपले कार्ड आमच्या DIPक दाखोवचे आनी DIP कडल्यान तो फॉर्म भरून घेवचो. आमी डेफिनेटली त्याचो बेनिफीट हो ग्रामीण पत्रकारांकूय दिता. प्रायव्हेट हॉस्पिटलांनी 50% कॅपॅसिटी त्यांची कोविडाक दी म्हटल्यार पण खुबशे कडेन अशें दिसता आमी व्हेरीफाय करता. आज विशय डिस्कस जाला. आमचे थंयसर जे ऑफिसर पयलीं अपॉयंट फुलां केल्या म्हणटा. आमचे जे ऑफिसर अपॉयंट केल्या तांकां परत एकदां व्हेरीफाय करा म्हटलां आनी ताचो रिपोर्ट फाल्यां सबमीट करपाक लायिल्लो आसा. लास्ट एक लॉकडाऊन जालें की जे एसेन्शियल आहा पण ते फूल दीस ओपन दवरतले काय थोड्या अजून टायमा डिसिजन खातीर? जावंक ना, ताजेर डिसिजन करता.